कोल्हापुरात कर्णकर्कश सायलेन्सरवर कारवाईचा बडगा आता पाहायला मिळाला। पोलिसांचा हजारो सायलेन्सरवर सायलेन्सर जे होते त्याच्यावरती आता पोलिसांनी कारवाईचा बडगा जो आहे तो उगारलेला आहे आणि आपण ही सगळे सायलेन्सर पाहतोय। कोल्हापुरात गेल्या अनेक दिवसांपासून ही कारवाई सुरू होती, ज्या कारवाईच्या माध्यमातून अनेक सायलेन्सर जे आहेत ते जप्त करण्यात आले होते आणि त्याच सायलेन्सरवरती आता बुलडोजर जो आहे तो फिरवला जात आहे। कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौक या ठिकाणी हे मोठी कारवाई खरं तर सुरू आहे कोल्हापूर पोलिसांकडून। गेल्या अनेक दिवसांपासून हे सगळे सायलेन्सर ते आहेत ते जप्त करण्यात आले होते। अनेकांच्या तक्रारी देखील वाढल्या होत्या। अशा पद्धतीचे सायलेन्सर जे आहेत ते अनधिकृतपणे या सर्वांनी लावले होते आणि म्हणूनच पोलिसांनी या संदर्भातली कारवाई जी आहे ती सुरू केली आणि त्यानंतर आपण ही सगळी दृश्य पाहतोय। बुलडोजर जो आहे तो या संपूर्ण सायलेन्सरवरती जो आहे तो फिरवला जात आहे आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत डीवायएसपी सर काय सांगाल? खरं तर अशा प्रकारचे अनेक सायलेन्सर जे होते त्यांच्यावर कारवाई केली होती यापूर्वी देखील आणि आता देखील मोठी कारवाई आहे। माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी शहर ट्रॅफिक ब्रँच आणि इचलकरंजी ट्रॅफिक ब्रँच यांना आदेश दिले होते की शहरामध्ये जे मॉडिफाईड सायलेन्सर आहेत, जे मोठे आवाज करत फिरत आहेत, त्याच्यामध्ये ज्येष्ठांना त्रास होतो, लहान मुलांना त्रास होतो, अपघात होण्याचा धोका असतो, तर यावर सक्त कारवाई करण्यात यावी। तर त्या आदेशान्वये शहर ट्रॅफिक ब्रँच आणि इचलकरंजी ट्रॅफिक ब्रँच यांच्या माध्यमातून 1200 वाहनांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। 12 लाख रुपयाचा मुद्देमालसुद्धा या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे। तसेच साधारणतः 737 सायलेन्सर हे सुद्धा आज रोलरच्या माध्यमातून नाश करण्यात आलेले आहेत। नाश करण्याचा उद्देश हा असतो की हे सायलेन्सर परत वापरामध्ये येऊ नये, त्यामुळे रोलर वापरून हे सगळे निकामी केलेले आहेत, त्याचा नाश केलेला आहे। अशा पद्धतीची कायदेशीर कारवाई आज करण्यात आलेली आहे। यापुढे सुद्धा कोल्हापूर शहरामध्ये आणि इचलकरंजी शहरामध्ये मॉडिफाईड सायलेन्सर असतील, ट्रिपल सीट असतील, फॅन्सी नंबर प्लेट असतील, ड्रंक अँड ड्राईव्ह असतील, या पद्धतीच्या कारवाया ह्या चालू राहणार आहेत। शहरवासियांना माझं आव्हान आहे की कुठल्याही पद्धतीचे असे मॉडिफाईड सायलेन्सर आपण वापरू नये, जे काही नियम कायदे आहेत त्याचं पालन करावं। नक्कीच धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। मी पुन्हा एकदा ही दृश्य जी आहे ती दाखवतो। आपण जर बघितलं तर हे कर्णकर्कश अशा पद्धतीचे सायलेन्सर होते आणि त्याच्यावरतीच पोलिसांनी कारवाई केलेली आहे। या संपूर्ण सायलेन्सरवरती डोजर जो आहे तो फिरवलेला आहे। हजारो सायलेन्सर हे सगळे आपण या रस्त्यावरती मांडल्याचं पाहायला मिळत आहेत आणि त्याच सायलेन्सरवरती आता बुलडोजर देखील फिरवला आहे। त्यामुळं निश्चितच ज्या पद्धतीनं पोलिसांनी या संदर्भातले नियम जे आहेत ते स्ट्रिक्ट पद्धतीने सांगितलेले आहेत, त्याच पद्धतीनं यापुढच्या काळात देखील कोणीही अशा पद्धतीचे कर्णकर्कश सायलेन्सर जे आहे ते वापरू नये अशा पद्धतीचं आवाहन केले। अन्यथा आपल्यावरती देखील दंडात्मक कारवाई तर होणारच आहे, शिवाय अशा पद्धतीचं सायलेन्सर जप्त करून ते देखील बुलडोजर खाली या ठिकाणी घालण्यात येतील अशा पद्धतीची इशारा सुद्धा जो आहे तो पोलिसांनी दिला। त्यामुळे निश्चितच आहे या संपूर्ण सूचनांचं पालन जे आहे त्या कोल्हापूरकरांनी केलं पाहिजे असंच आवाहन पुढारी न्यूज देखील करत आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। नक्कीच शेखर, कोल्हापूरकरांना त्रास देणारा सायलेन्सरचा आता चुरडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे। कोल्हापूर पोलिसांनी कारवाईचा धडाका या ठिकाणी लावलाय। कर्णकर्कश सायलेन्सरवर कारवाईचा बडगा पाहायला मिळाला।